श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर येत्या 20 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आलेला आहे आणि त्या प्रगट दिनाचं औचित्य साधून प्रत्येक सेवेकरी आता स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेला सुरुवात ही करणार आहेत. म्हणजेच 21 दिवसाचे पारायण बरेचसे जण करणार आहेत. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा लिखित नामजप देखील बरेचसे स्वामी समर्थांचे भक्त हे करणार आहेत. परंतु त्या प्रकट दिनाच्या अगोदर आलेली आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी. या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही करायची आहे. काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला होळीच्या दिवशी करायच्या आहेत, जेणेकरून की स्वामी महाराज हे आपल्यावर प्रसन्न होतील व स्वामी महाराजांचं वरदहस्त हे आपल्याला लाभेल. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला असे वाटले की माहिती ही व्यवस्थित आहे व महत्त्वपूर्ण आहे तर व स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही तुम्हाला लाभावी यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, कारण या 5 गोष्टी आहेत ज्या की स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अतिशय खास आहेत. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर होळी ही 2 मार्च 2026 वार रविवार रोजी आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला होलिका दहन देखील करायचे आहे व त्याचबरोबर यावर्षी खग्रास चंद्रग्रहण देखील आलेले आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवला जातो. तर स्वामी समर्थांच्या भक्तांनी यावर्षी स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान द्यायला हवा. 2 पुरणपोळी, त्यानंतर कटाची आमटी आणि त्यावर तुपाची धार असा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करावा व हा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करत असताना स्वामी स्तवन म्हणावे. असे केल्याने स्वामी महाराज प्रसन्न होतात व आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही मंगलमय होण्यास सुरुवात होते. जर तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे आधीपासूनच स्वामी समर्थ महाराजांना होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत असाल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा व तुमचा काय अनुभव आहे ते देखील सांगावा. आणि जो कोणी भक्त या अगोदर तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांना होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला नसेल तर यावर्षीपासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवावा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा 108 वेळा जाप आपल्याला करायचा आहे. म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे. म्हणजेच होलिका दहन करत असताना किंवा मग घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून किंवा मूर्तीसमोर बसून एक माळ जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करावा. असे म्हणतात की होलिका दहनाच्या दिवशी जे अग्नितत्व आहे ते खूप जागरूक असते. त्यामुळे जर तुम्ही या दिवशी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जाप केला तर स्वामी समर्थ महाराज हे तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतात. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामधील जे संकटे आहेत ती देखील दूर होण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र. आता तारक मंत्र हे सर्वच स्वामी भक्तांसाठी एक कवच मानले जाते. स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र आपल्याला सर्व संकटातून तारत असते. म्हणून आपल्याला होलिका दहन केल्याच्या नंतर होलिका दहनाच्या समोर उभे राहून तारक मंत्राचा 3 वेळा जाप करायचा आहे. म्हणजे तारक मंत्र हे आपल्याला 3 वेळा म्हणायचे आहे. तुम्ही होळीच्या समोर उभे राहून म्हणा किंवा मग घरामध्ये बसून स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून देखील तुम्ही तारक मंत्र हे 3 वेळा पठण करावे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले आर्थिक प्रश्न हे काढणीस लागतात. त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांची कृपा देखील तुम्हाला लवकरात लवकर लाभते. आता चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी होलिका दहनामध्ये एक नारळ आपण दरवर्षीच होलिका दहनामध्ये टाकत असतो, परंतु होलिका दहन केल्याच्या नंतर तुम्हाला एक नारळ स्वामी समर्थ महाराजांच्या नावाने होलिका दहनामध्ये समर्पित करायचे आहे आणि त्या होलिका दहनाच्या आपल्याला 5 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत व ह्या प्रदक्षिणा करत असताना माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या होळीमध्ये जळून जाऊ दे, माझ्या आयुष्यामधील सर्व दुःख नष्ट होऊ दे व सर्व काही मंगलमय होऊ दे अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांकडे
होलिका दहन करत असताना, प्रदक्षिणा घालत असताना करायची आहे. व हे झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे होलिका दहनासमोर बसून नामस्मरण देखील करायचे आहे. त्यानंतर 5वी गोष्ट म्हणजे होलिका दहन झाल्याच्या नंतर जी राख असते ती तुम्हाला घरी आणायची आहे व ती राख तुम्हाला घरामधील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे व घरामध्ये देखील सर्वत्र शिंपडायची आहे. असे केल्याने स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो व त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचे जे काही तत्त्व आहेत ते तुमचं पूर्ण घरामध्ये घरभर पसरतात व स्वामी समर्थ महाराजांची कृपाही तुम्हाला लाभते. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी स्वामी भक्तांनी या 5 गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात. या 5 गोष्टी जर स्वामी भक्तांनी होलिका दहनाच्या दिवशी केल्या तर स्वामी समर्थ महाराज हे त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतात व त्यांच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व अडचणी, सर्व संकटही दूर होण्यास सुरुवात होते. त्यामुळे होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला या 5 गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. जर कोणी या 5 गोष्टी आधीपासून करत असेल व त्यांचा जो काही अनुभव आहे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रचितीविषयी किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेबद्दल, तर तो अनुभव त्यांनी कमेंटमध्ये सांगावा, जेणेकरून की दुसऱ्या स्वामी भक्तांना देखील माहिती होईल. व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे नक्कीच लिहा. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की हा व्हिडिओ खरंच माहितीपूर्ण आहे आणि स्वामींची कृपा यामुळे आपल्याला लाभू शकते, तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. व पुन्हा भेटू अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.